पण हाक म्हटल्यानंतर आपल्या हक्काला हजर असणारा पाहिजे. मग ते नाही तर मी 6 वाजले मी आत्ता करणार नाही अशी काय नको. रात्री 12ला जरी घर बेल वाजवली तरी माणूस हक्कानं कामाला येणारा पाहिजे. 7मध्ये मला तर पहिला पूजाची उदय चालवते नारळाची बाग त्या जनसोळाच्याकडे उभारले. कारण त्यांच्या घराण्याचा एवढा इतिहास आहे. आमचा प्रभाकरन सत्ते तकाळी तालीम जेव्हा होता हे जो डेव्हलप झाला आहे. आज महाकालीचं आमच्या देवस्थान बघितलं मग त्याची कमान असू दे किंवा त्या मंदिराचं जे पावित्र्य राखले हे सावळ्याच्या घराण्याला आजपर्यंत राखले. आणि उद्योगसारखा माणूस म्हणजे एक नंबर की जेणेकरून आम्ही कधी त्यांना बोलवा कामाला तर ते कधी नाही म्हणलेलं नाही. घंटागाडी असू दे रस्त्याची कामं ड्रेनेज. आता मी जिथं राहतो तिथे एक आदर्श दलवणी शाळा आहे. मग तिथं गटरीचा एक आता याची जागेमध्ये मोठे गटर वगैरे चालू केलं ते काम काय पूर्णत्व नाही. खरं ह्याच्या आधी जे पुराचं पाणी येत होतं ते सगळं ह्या 2 गल्ल्यांच्या प्रत्येक घर जात होतं. खरं उदयभाऊंनी फंडातून पैसे आणून असं त्या गटरीचा विकास केला की जेणेकरून बाबा तिथं राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास करतात. त्यामुळं उदयभाऊंसारखा माणूस काम करणारा पाहिजे. आता ऑल ओव्हर कोल्हापुरात जरी ते पेपरला येते की पाणी आज उद्या येणार नाही तर आमच्या इथं कधी येऊन बघा 24 तास पाणी असणार. कारण ती पाईपलाईनचं जे काम केलं आहे उदयभाऊंनी ते खरोखर म्हणजे एक लक्षात येणारं काम आहे असं आम्हाला म्हणतं. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24 सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.